₹1000 पाकिट घेण्यापेक्षा ₹100 पाकिट घ्या आणि ₹900 त्या पाकिटात ठेवा. हा महान विचार तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकला असेल किंवा वाचला असेल. आता काहींना हा विचार पटला असेल किंवा काहींना नसेलही पटला. तसा विचार चांगला आहे, पण प्रत्येकाला लागू होतोच असं नाही. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. आता महागड्या वस्तू खरेदी करणं हे काही गैर नाही, पण त्या वस्तू कधी खरेदी करायच्या, त्याची आपल्याला गरज आहे का, किंवा त्या वस्तू आपण श्रीमंत आहोत म्हणून खरेदी करतोय की श्रीमंत दिसण्यासाठी खरेदी करतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जर आपल्याला कळत असेल तर आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं. आता पहिली केस आपण बघूया की तुम्ही श्रीमंत आहात. अशा केसमध्ये तुमचा उत्पन्न चांगलं असतं, तुमचा बँक बॅलन्स चांगला असतो. तुम्हाला एखादी महागडी वस्तू घ्यायची असेल तर कोणाकडून उधार पैसे घ्यावे लागत नाहीत, कर्ज घ्यावं लागत नाही, किंवा त्याच्या EMIमुळं तुमच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर काही ताण येत नाही. आणि दुसरी केस, तुम्ही मध्यमवर्गीय आहात किंवा कमी उत्पन्न गटातील आहात. अशावेळी तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी असतो, बऱ्याच वेळेला नसतो. तुम्हाला एखादी महागडी वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला ती EMIवर घ्यावी लागते. मग त्या EMIच्या मुळं तुमच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर ताण येतो, परिणाम होतो. आपण उदाहरण बघूया. राम आणि श्याम दोघं मित्र आहेत. दोघांनाही एक iPhone घ्यायचा आहे. त्या iPhoneची किंमत जवळपास ₹1,00,000 आहे असं समजा. आता रामचे वडील हे महिन्याला कमीत कमी ₹2-1 लाख तरी कमवतात आणि श्यामचे वडील महिन्याला जेमतेम ₹25,000 कमवतात. राम श्रीमंत आहे, श्याम मध्यमवर्गीय आहे. आता रामला तो iPhone घेणं सहज शक्य आहे, पण श्यामला जर तो iPhone घ्यायचा असेल तर त्याला EMIवर घ्यावा लागेल. रामच्या बँकमध्ये किंवा रामच्या वडिलांच्या बँकमध्ये पैसे पडू नयेत, त्याला त्यातून ₹1,00,000 खर्च करून iPhone घेणं सहज शक्य आहे. पण श्यामला मात्र EMIवर तो iPhone घ्यावा लागेल आणि त्याचा हप्ता समजा 5,000 जरी असेल तरी त्या 5,000मुळे श्यामच्या कुटुंबाच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर परिणाम होणार आहे. आता या ठिकाणी श्यामनं काय केलं पाहिजे, तर त्या फोनची आपल्याला खरंच गरज आहे का, त्या फोनचा आपण तसा वापर करणार आहोत का, खरंच एवढा महागडा फोन घेणं गरजेचं आहे का, हा आपल्यासाठी असेट असणार आहे की लायबिलिटी असणार आहे, आपण श्रीमंत दिसण्यासाठी हा फोन घेतोय का, याला दुसरा काही पर्याय आहे का, ह्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आता असा प्रश्न येतो की श्यामने मग कायम असंच राहायचं का, कधीच महागड्या वस्तू घ्यायच्या नाहीत का? असं नाही. श्यामसुद्धा महागड्या वस्तू घेऊ शकतो, पण त्यासाठी आधी त्यानं चांगल्या प्रकारे स्वतःचा इन्कम तयार केला पाहिजे. इन्कमचे वेगवेगळे मार्ग तयार केले पाहिजेत. वेगवेगळ्या मार्गाने त्याच्याकडे पैसे येऊ लागले की त्याने ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले पाहिजेत. त्याच्यातून त्याचा बँक बॅलन्स चांगल्या प्रकारे तयार होईल, त्याची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे तयार होईल आणि मग तो महागड्या वस्तू घेऊ शकतो. आता इथे समजा त्याचा बँक बॅलन्स ₹1,00,000 झाला तर लगेच ते ₹1,00,000 iPhoneसाठी खर्च करायची आणि बँक बॅलन्स पुन्हा 0 करायचा, याला काही अर्थ नाही. असं नाही केलं पाहिजे. पहिल्यांदा त्याचा बँक बॅलन्स ₹5-10 लाख होऊ देत, पैसे तेवढे बँकेत पडून राहू देत. मग त्याच्यातून तो जर ₹1,00,000चा iPhone घेत असेल किंवा एखादी महागडी वस्तू घेण्यासाठी पैसे खर्च करत असेल तर ते ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही श्रीमंत आहात म्हणून खर्च करताय, म्हणून महागड्या वस्तू घेताय आणि श्रीमंत दिसण्यासाठी महागड्या वस्तू घेताय, ह्या गोष्टीमध्ये फरक आहे. तुमच्या बँकेमध्ये पैसे पडून आहेत आणि त्याच्यातून तुम्ही खर्च करून महागड्या वस्तू घेताय आणि महागड्या वस्तू घेण्यासाठी पैसे जमवताय, याच्यामध्ये फरक आहे. हा फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. हा फरक जर समजून तुम्ही निर्णय घेत असाल आणि त्यानुसार महागड्या वस्तू घ्यायच्या की नाही घ्यायच्या हे ठरवत असाल तर याच्यामुळं तुमचं जे आर्थिक बजेट असेल, तुमच्या कुटुंबाचं जे आर्थिक बजेट असेल याच्यावर ताण येत नाही आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता.
तर ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.